तुम्ही काय करा, तेलकट तिखट वगैरे खात जाऊ नका आणि हो मोड आलेले तर अजिबात खाऊ नका. असं एवढं असतं? हो, अजून बरीच पथ्य आहेत, मला माहिती आहेत ना. मी तर गाजर, मुळा, कोबी, दुधी भोपळा रेग्युलर खातो. गाजराने काही गुण येईल की नाही ह्याची मला कल्पना नाही, पण बाकीचं मात्र खायचं टाळा जरा. कारण काय हो, माझ्या एका काकाला अशीच मुळव्याध झाली होती मागे, फार त्रास व्हायचा हो. ओ काय काय हो? जेवणात आहे ना फार तिखट काय करू नको. सांगते विजय. हे बघा, मला असला काही त्रास नाहीये, मला वेगळाच त्रास आहे. तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. अहो, कोणाशी बोलताय? तुमच्याशीच तुमच्याशीच बोलतोय. घ्या चहा घ्या. अहो गरम आहे, भाजेल. माझी नेहमीची पद्धत आहे ती. मी नेहमी चहामध्ये आधी बोट घालतो, बघतो टेम्परेचर किती आहे, मग ठरवतो प्यायचा का नाही. अय्या, किती वेगळ्या सवयी येतो तुमच्या. मला पण ना अशाच काही छान छान सवयी आहेत, आवडी निवडी आहेत. चला ना, मी तुम्हाला दाखवते. दाखवताय? दाखवा, मी बघतोच आहे, मला दिसतच आहे सगळं. दाखवा. मी काय म्हणतो, लग्नाआधी आपण ऑपरेशन करून घ्यायला सांगू ना. हो, पण लहानपणापासून हा त्रास आहे त्यांना, तेव्हाच का नाही उपचार करून घेतलेत. आता एवढ्याशा गोष्टीसाठी नाही म्हणू नको. नाही, पण झालंच नोकरशी लग्न त्यांचं, पण नाही आजार बरा झाला तर मग. वहिनी असं काही म्हणू नका, मुलगा चांगला आहे ना, मग होईल आजारही बरं. आणि आता सगळं जुळून येतंय ना. एक काम करू, तर आपण पोट परीक्षा करून घेऊया पटकन. हे रुखवत की नाही, मी आपल्या लग्नात ठेवणार आहे. मग तेव्हाच बघीन, डायरेक्ट आत्ता बघून कशाला मजा घालवायची, नाही का. मग चला माझ्या खोलीत चला. चला ना, मी ना आणखी काही ग्रीटिंग्स केले ते तुम्हाला दाखवते. आत्ता ते सगळं बघून काय होणार. काय नाही नाही, म्हणजे आत्ता ते सगळं बघितलं तरी आत्ता लगेच थोडंच आपण लग्न करणार आहोत, नाही का. इश, तुम्ही पण खूप एक्सायटेड आहात ना आपल्या लग्नासाठी. हो हो, म्हणून म्हटलं बसू जरा थोडा वेळ इथेच. का तुम्ही कंटाळलात? नाही नाही, मी म्हटलं जरा जरा बसून बोलू ना आरामात. थांबा, खाली काही नाही नाही, खाली उशी हवी असेल ना, मऊ. थांबा, असं काय उठा, उठून उभे राहा. हे आपल्याला कोट परीक्षा घ्यायची ना आता. अशी काय परीक्षा घेत आहे माझी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा,
आले आई, मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.